नमस्कार मैत्रिणींनो, टुडे स्पेशलच्या आजच्या भागामध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करते। थंडी आहे आणि थंडी म्हटलं की मेथी आली। मेथी आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असते, तर मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे मेथीचे पराठे। मऊ आणि लुसलुशीत बनण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि हे पराठे 3 ते 4 दिवस अगदी प्रवासामध्ये टिकतात, कारण आपण यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर केलेला आहे। तर मग त्या काय आहेत दोन गोष्टी हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहू शकता आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा। इथे मी ही मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आपण ती हाताने तोडून घ्यायची। ती आपल्याला अशी हाताने तोडून घ्यायची, कारण मेथीला कडवटपणा असतो आणि आपण चिरून घेतली तर त्याचा कडवटपणा आपल्या पराठ्यांमध्ये उतरतो, म्हणून ही तोडून घ्यायची। इथे मी भाजी 1 वाटी घेतलेली आहे। ही कोथिंबीर ही पण आपण हातानेच तोडून घालणार आहोत। मी ह्या 2 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आपण ह्या खलबत्त्यावर ठेचून घ्यायच्या। एक अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे। हे तीळ घेतलेले आहेत। चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि ही कणिक मी 1 ते 1.5 वाटी कणिक घेतलेली आहे आणि वरती ही थोडीशी कस्तुरी मेथी। कस्तुरी मेथीमुळे आपल्या पराठ्यांना छान टेस्ट येते। दही घेतलेलं आहे। दही थोडं जास्त घालायचं। मिक्स करून घेऊ। तेल घालून घेणार आहोत। छान मिक्स करून घ्यायचं, कारण आपल्याला पाण्याचं प्रमाण लक्षात येईल। छान हाताने मिक्स करून घेते। हे बघा, आपल्याला पाणी थोडं कमी लागणार आहे, कारण आपल्या दह्यामुळे आणि तेलामुळे बरीचशी कणिक अगोदरच मळल्या गेलेली आहे। ही कणिक आपल्याला छान मळून घ्यायची, पण कणिक छान मळल्यामुळे आपल्या पराठ्यांना छान लेअर येतील। पण हे तेल लावून छान मळून घेऊ। आपली कणिक मस्त अशी मळून झालेली आहे। आपण 5 मिनिटांसाठी मुरायला ठेवून देऊ। कणिक छान मुरलेली आहे। आपण आता पराठे करायला घेऊ। आपली कणिक छान मुरलेली आहे। आपण मस्त असा ट्रायंगल आकाराचा पराठा करून घेऊ। थोडंसं तेल लावून घ्यायचं। पराठा तयार आहे। आपण हा तव्यावर भाजून घेऊ। तवा तापलेला आहे, आपण हा भाजून घेऊ। ह्या पराठ्यांमध्ये पाण्याचा अगदी कमी वापर केल्यामुळे हे पराठे मऊ आणि लुसलुशीत मस्त टेस्टी होणार आहेत। तर तुम्ही नक्की ट्राय करा। आपला हा पराठा भाजून झालेला आहे। मी ह्याच पद्धतीने दुसरा पण लाटून घेते। हा बघा, आपला पराठा मऊ आणि लुसलुशीत लेयर्स वाला झालेला आहे। हा तुम्हाला आवडला तर नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हा तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।